नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. उपनगराध्यक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती श्रद्धांजलीची पायमल्ली. स्वतःच्या नावासाठी विजय भगत यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचा संतोष शिंदेंचा आरोप. नरेंद्र मोदींचा अवमान केला तरी भाजपचे नगरसेवक मूग गिळून गप्प का? संतोष शिंदेंचा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सवाल. शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 येथे भारत सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हुतात्म्यांच्या सन्मानार्थ स्थापित करण्यात आलेला शासकीय शिलाफलक बेकायदेशीर हटवण्यात आला आहे. शिलाफलक हटवून या फलकावर मातृभूमीसाठी प्रत्येक दिवस, काळाचा प्रत्येक क्षण आणि जीवनाचा प्रत्येक कण जगणे हीच स्वातंत्र्य सैनिकांना आपली खरी श्रद्धांजली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या शिलालेखाचा अवमान मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच संबंधित अभियंत्यांनी केला असल्याचा आरोप करत मोदींचा अपमान केला तरी भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नगरसेवक मूग गिळून गप्प का, असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा समन्वयक संतोष परशुराम शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कोकण विभाग यांना दिनांक 11 मार्च 2026 रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. प्रभाग क्रमांक 10 उपनगराध्यक्षांचा मतदारसंघ असून त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून हुतात्म्यांचा शिलाफलक तिथून काढून टाकला आहे. त्या पवित्र जागी उपनगराध्यक्षांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एक शिवसृष्टी सेल्फी पॉइंट उभारला असून त्यावर नगराध्यक्षा गायत्री योगेश भांगरे, उपनगराध्यक्ष विजय मनोहर भगत आणि मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांचे नावे मोठ्या अक्षरात कोरून स्वतःचे उदात्तीकरण केले आहे. राष्ट्रीय स्मारकाऐवजी स्वतःची नावे मिरवणे हा राष्ट्रीय प्रतीकांचा आणि हुतात्म्यांचा जाहीर अपमान असून उपनगराध्यक्षांनी वैयक्तिक हस्तक्षेप करत सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप संतोष शिंदे यांनी केला आहे. संतोष शिंदेंनी निवेदनात केलेले आरोप खालीलप्रमाणे: उपनगराध्यक्षांचा वैयक्तिक हस्तक्षेप आणि सत्तेचा गैरवापर. सदर प्रभाग क्रमांक 10 हा उपनगराध्यक्षांचा मतदारसंघ असून त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून हुतात्म्यांचा शिलाफलक तिथून काढून टाकला आहे. त्या पवित्र जागी उपनगराध्यक्षांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एक शिवसृष्टी सेल्फी पॉइंट उभारला असून त्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची नावे मोठ्या अक्षरात कोरून स्वतःचे उदात्तीकरण केले आहे. राष्ट्रीय स्मारकाऐवजी स्वतःची नावे मिरवणे हा राष्ट्रीय प्रतीकांचा आणि हुतात्म्यांचा जाहीर अपमान आहे. खासगी मालमत्तेवर शासकीय निधीचा अपहार. सदर शिवसृष्टी सेल्फी पॉइंट ज्या भिंतीवर उभारला आहे ती खाडे विद्यालय या खाजगी शाळेची असून नगरपंचायतीने चक्क शाळेच्या खाजगी आवारात सरकारी निधीतून कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉक बसवले आहेत. नगरोत्थान अभियानचा निधी खाजगी शाळेच्या फायद्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यासाठी वापरणे हा शासकीय निधीचा गंभीर अपहार आहे. पुराव्याशी छेडछाड. तक्रारीची कुणकुण लागताच संबंधितांनी तो शिलाफलक घाईघाईने दुसरीकडे हलवून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रभाग क्रमांक 10 मधील खाजगी भिंतीवर आजही नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची नावे असलेला बेकायदेशीर सेल्फी पॉइंट आणि खाजगी आवारातील पेवर ब्लॉकचे काम कायम आहे. भारत देशात स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने भारत सरकारच्या आदेशानुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशाच्या स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ गवी खाडे विद्यालय शहापूर येथील शाळेच्या भिंतीसमोर अत्यंत महत्त्वाचा शिलाफलक स्थापित करण्यात आला होता, जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यांची देश आणि हुतात्मा यांच्या विषयीची समर्पणाची आणि देशभक्तीची भावना जागृत राहावी. संतोष शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली मागणी. महाराष्ट्र नगर परिषदा अधिनियम 1965 च्या कलम 55 नुसार सत्तेचा गैरवापर करणाऱ्या
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना तात्काळ अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे. शासकीय मालमत्तेची चोरी, नुकसान. मूळ शिलाफलक कोठे आहे याची माहिती लपविणे आणि तो हटविणे हे सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 अंतर्गत येते. खाजगी जागेवर सरकारी खर्च करण्यास संमती देणारे आणि स्वतःचे नाव फलकावर टाकणारे मुख्याधिकारी आणि संबंधित अभियंता यांना तात्काळ निलंबित करावे. खाजगी शाळेच्या आवारात झालेल्या बेकायदेशीर कामाचा खर्च संबंधित पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसूल करावा. राष्ट्रीय अपमान. आझादी का अमृत महोत्सव हा देशव्यापी उत्सव असताना त्यातील स्मृतिचिन्हास बाधा पोहोचवणे हा देशद्रोहाचा प्रकार आहे. संतोष शिंदेची कारवाईसाठी विनंती व शासनाला इशारा. सदर कृत्यासाठी जबाबदार असलेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना तत्काळ अपात्र ठरवून पदावरून हटविण्यात यावे. ज्या मुख्याधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर कृत्याला मूकसंमती दिली आणि स्वतःचे नाव लावून घेतले त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. सदर बेकायदेशीर कृत्याची समितीमार्फत चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. सदर तक्रारीवर 7 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास मला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यास प्रवृत्त व्हावे लागेल. सदर तक्रारीवर केलेल्या कारवाईचा अहवाल मला लिखित स्वरूपात मिळावा. विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडून शिंदेच्या निवेदनाची दखल. नगर परिषद प्रशासन उपायुक्त डॉक्टर सागर घोलप यांचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना दिनांक 20 मार्चच्या पत्राद्वारे कारवाईचे आदेश. नगर परिषद प्रशासन उपायुक्तांनी असे दिले कारवाईचे आदेश. शहापूर नगर पंचायत येथील प्रभाग क्रमांक 10 मधील आझादी का अमृत महोत्सव शिलाफलक हटवून उपनगराध्यक्षांनी स्वतःच्या नावासाठी शासकीय निधीचा अपहार केल्याबाबतची तक्रार श्री संतोष सुरेखा परशुराम शिंदे शहापूर यांनी केली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदारास परस्पर कळवावे. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा. नमस्कार, मी संतोष परशुराम शिंदे, ठाणे जिल्हा समन्वयक, राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट. आज माध्यमाच्या समोर येण्याचे कारण असे की आपल्या शहापूर नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराचा जो काही विषय आहे वार्ड क्रमांक 10 मधील, आणि त्या माध्यमातून तुमच्या समोर येतोय का शहापूरच्या जनतेला शहापूर नगरपंचायतमध्ये काय चाललंय ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. त्यासाठी ही मुलाखत मी आज माध्यमाला देत आहे. मुद्दा असा आहे का शहापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 10 मधील आझादी का अमृत महोत्सव म्हणून एक नरेंद्र मोदी साहेबांनी 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाली त्याबद्दल हा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला होता. आणि त्या कार्यक्रमातून त्यांनी पूर्ण देशामध्ये एक शिलाफलक का आपले जेवढे लोक जी स्वातंत्र्य सैनिक जे आपल्या देशासाठी मरण पावले होते त्यांच्या त्या जागेमध्ये पूर्ण देशामध्ये हुतात्मासाठी एक शिलाफलक करून त्या नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, अशा सर्वांना एक चांगल्या ठिकाणी ते लावण्यासाठी सांगितले होते का, कारण त्याने जेणेकरून त्याच्यामुळं आपल्या लोकांना त्या स्फूर्ती घेऊन परत एक देशाची सेवा करण्यासाठी सर्वांना त्याच्याबद्दल एक आदर व्यक्त होईल यासाठी हे केलेला होता. परंतु आपल्या शहापूर नगरपंचायत हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 10 येथे खाडे विद्यालयाच्या इथं हा शिलाफलक केलेला होता. त्या शिलाफलकाला तेथील जे आता उपनगराध्यक्ष आहेत विजय भगत
वार्ड क्रमांक 10चे आणि ते आता उपनगराध्यक्ष आहेत, यांनी तो जो शिलाफलक होता तो तिथून काढून टाकला. कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही का आपण काय करतोय, कशासाठी करतोय. फक्त एक स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी तो फलक तिथून हटवला हुतात्मांचा. म्हणजे हा एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे. कारण ज्यांनी देशासाठी प्राण वेचला त्या लोकांचा तो शिलाफलक केला होता का तो लोकांना दिसला पाहिजे, त्याच्यातून काहीतरी स्फूर्ती घेतली असेल. परंतु या लोकांनी तो उकडून फेकून दिला आणि तिथं शिवसृष्टीच्या नावाने, सेल्फी पॉईंटच्या नावाने तिथं काम सुरू केलं. यात नरेंद्र मोदी साहेबांचा पण नाव होता. आणि मला हे वाटते का शहापूरमध्ये BJPचे 7 नगरसेवक आहेत, परंतु एकाच्या पण तोंडून जे आपले स्वतःचे पंतप्रधान आहे, आमचे तर सर्वांचे आहेच देशाचे, परंतु यांच्या पक्षाचे ते पंतप्रधान असताना पण यांना कुठल्याही पद्धतीची काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्या काळामध्ये. त्याबद्दल तर त्यांनी विचार करायला पाहिजे किंवा त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. आणि हे जे मला सांगणारा होता तो पण मला कधी कळलं तर एक भाजपचा सच्चा कार्यकर्ता, जो जुना ज्येष्ठ, त्या माणसाला लाज वाटली. त्यांनी मला येऊन सांगितलं का संतोषजी असा असा झालेला आहे आणि तुम्ही तिथं लक्ष द्या. आम्ही बोललो तुमचे नगरसेवक काय करतात? ते बोलतात आता ते काय करत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे बोललेलो आहे. तर ह्या गोष्टी ज्या नगरपंचायतने केल्या त्यातल्या त्यात तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा एक त्यांनी सेल्फी पॉईंट बनवला शिवसृष्टी म्हणून. ठीक आहे, महाराजांबद्दल सर्वांना आदर आहे, आम्हाला पण आदर आहे, आम्ही शिवजयंतीचा तर मी तर अध्यक्ष आहे, परंतु ती जागा योग्य नाही. ज्या जागेवर जर तो आपल्या हुतात्म्यांचा शिलाफलक असताना नरेंद्र मोदींनी आज 75 वर्ष झाल्यानंतर तो स्वातंत्र्याचा आणि तो मोठा देशात उत्सव झाला आणि त्याच्यातून तो काम केलेला असताना यांनी तो काढून आणि तिथं शिवसृष्टी म्हणून केली. ती पण कुठं केली तर खाजगी जागेवर केली. कारण खाडे विद्यालय खाजगी जागा आहे आणि त्या जागेच्या भिंतीवरती त्यांनी तो आपला शिवसृष्टीत निर्माण केली. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या आतमध्ये जे काही रोड आहेत, म्हणजे त्या याच्या गेटच्या आतमधले रोड पण यांनी त्यांना करून दिले. म्हणजे ती खाजगी जागा, त्याच्यावरती तुमचा पैसा, आणि तो पैसा पण कशातला होता तर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगर उत्थान. जेव्हा यांनी उद्घाटन केलं त्या कार्यक्रमाचं, म्हणजे एक तर ती चूक केलीच, दुसरी चूक केली का यांनी खाजगी जागेमध्ये तो पैसा टाकलेला आहे. तिसरी गोष्ट, यांनी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगर उत्थानामधून तो काम आणलेला आहे. तर जेव्हा आपण कार्यक्रम करतो एखाद्या कार्यक्रमाचं, तर त्याच्यानंतर आपण एक शिला करून त्याच्यावरती सर्वांची नावं टाकतो की बाबा हा कार्यक्रम याच्यातून आलेला आहे. तर ते काही न करता, आता उद्घाटक तर तुम्हाला माहिती आहे प्रकाश पाटील साहेब होते, जिल्हा अध्यक्ष मारुती धिरडे होते, त्याच्यानंतर तालुका प्रमुख होते, असे असंख्यांनी तिथं प्रमुख पाहुणे म्हणून होते. परंतु त्यांचा कोणाचाही नाव काही तिथं त्या शिलाफलकावर नसताना त्या कोनशिलावरती तो तर त्यांनी केलाच नाही कोनशिला. आणि स्वतःची नावं कायद्याप्रमाणे जर त्याच्यावरती स्वतःची नावं टाकू शकत नाही वरती, तर यांनी मोठ्या याच्यात तिघांची नाव, मुख्य अधिकारी, त्याच्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, म्हणजे तुम्ही नक्की हा जो काम केला शिवसृष्टी शिवाजी महाराजांचा जो देखावा, तो नक्की त्यांच्यासाठी केलेला आहे का तुमच्या तिघांची नावं मोठी करण्यासाठी केलेला? कायद्याने येते तिने करू शकत नाही. म्हणजे या प्रकारे या माणसांनी हा पैसा तर उपयोगी पडायला पाहिजे त्याची तर दुरुपयोग केला. आणि त्याची किंमत पण त्या कामाची मी बघितली आतापर्यंत 3 कोटी, त्याच्यातले आता यांनी काहीतरी 1-1.5 कोटी का काहीतरी अंदाजे यांनी काढलेत. आता तो जेवढा काम केलाय तो तेवढ्या पैशाचा आहे का, हा पण सर्वांनी विचार करायला पाहिजे. अशाच प्रकारे आपल्या शहापूर शहरामध्ये नगरपंचायतमध्ये 200 कोटी, मी तर सांगतो हे तर कमी सांगतो, मला वाटतं यापेक्षा जास्त असतील, एवढे कोटी शहापूर शहरासाठी टाकलेत. परंतु आज आपल्या शहापूर नागरिकांनी दाखवावा का ते 200 कोटी कुठं दिसत आहेत का आपल्याला, का बाबा यो भरीव काम बाबा यो दाखवण्यासारखं आहे का काय, असे काहीच नाही. आणि ह्या गोष्टी मी माहितीच्या आधारे मागितलेत. हळूहळू एक टप्प्याने या सर्व गोष्टी निघत राहतील.
नक्की शहापूरमध्ये यांनी एवढा पैसा कुठं आणि कसा घालवलेला आहे. परंतु आजच्या घडीला हा एकच का बाबा वार्ड क्रमांक 10 मध्ये जे काय सन्माननीय उपनगराध्यक्ष असेल, नगराध्यक्ष असेल, मुख्य अधिकारी यांनी विचारपूर्वक या गोष्टी करायला पाहिजे होता का आपण शिवसृष्टी जेव्हा उभी करतो, मला वाटते आपली जेव्हा रायगड ज्यांनी बनवला त्यांचा ज्यांनी म्हणजे जे आर्टिस्ट होते, आर्किटेक्चर होते, त्यांचं नाव आता माझ्या लक्षात येत नाही. त्यांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारला की बाबा ही एवढा मोठा तुम्ही रायगड बनवला तर तुला काय द्यायला पाहिजे, तर त्या माणसांनी शिवाजी महाराजांना सांगितलं का माझं नाव ह्या पायरीवरती करा खालच्या, की जेव्हा तुम्ही जाल त्या पायरीवरनं पाय दिल्यावरती मला त्याचं समाधान वाटेल. तो माणूस कुठं आणि ही माणसं कुठं का ज्या शिवाजी महाराजांच्या लिहिले बनवल्या शिवसृष्टीवरती यांची मोठी नावं, म्हणजे तिथं शिवसृष्टी एवढूसा नाव आणि यांची एवढी मोठी नावं. नक्की तुम्ही शिवाजी महाराजांसाठी केला का तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी केला, या गोष्टी पण सर्व नागरिकांनी विचार करायला पाहिजे. आणि ही गोष्ट मी जिल्हाधिकारी त्यानंतर आयुक्त यांच्याकडे तक्रार केलेली आहे. आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पण दिलेलं आहे. त्यातल्या त्यात अजून का जेव्हा त्यांना कळला का बाबा हे मी कंप्लीट केले, तर घाई गडबडीत आत्ता 2 दिवस झाले त्यांनी त्या खाडे विद्यालयाच्या आणि शिवसृष्टी जे केले त्याचा एक कोपरा आहे छोटा, त्या कोपऱ्यात त्यांनी ते बनवायला गेलं अडगळीत. त्याच्या पुढं 2 खांब, बाजूला गटार, म्हणजे हे अशा ठिकाणी अजून म्हणजे उलट अजून अपमान करायला घेतला यांनी. त्याचे पण फोटो मी काढलेले आहेत त्या कोनशिलाच्या म्हणजे जे काय बांधकाम आता करायला त्याची पण मी तक्रार परत आज केली का बाबा हे जे चाललंय म्हणजे हे परत आता तुम्ही घाई गडबडीत परत त्याचा अपमान करायला घेतलाय. कारण तो जर तिकडं नरेंद्र मोदींचा हुतात्म्यांचा जर गटारीच्या बाजूला राहिला, एक तर तो दिसत नाही, पुढं 2 खांब आहेत त्याच्यात, त्या पत्रामध्ये तुम्हाला फोटोमध्ये दिसलच तिथं. मग असा प्रकार करून तुम्ही काय देशाला देताय, तर ह्या गोष्टीचा विचार कधीच कोणीतरी करावा सर्व नागरिकांनी. आणि असं जर चालत राहिलं तर सर्वांनी उठाव करा आणि या शहापूर नगरपंचायतमध्ये जे काही प्रकार चाललेत ते हळूहळू एक एक गोष्टी आम्ही काढायला सुरुवात करणार आहेत आणि त्या गोष्टी नक्की त्यावेळी सर्व जनतेने या गोष्टीसाठी आमच्या जोडीला राहावा. आणि ह्यापुढं जर यांना ह्या पद्धतीने जर आपण काही केला नाही, कारवाई नाही केली, तर असेच पुढं वाहत राहील. आणि नगरसेवक नाही तर एक आता कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच आता हे काम करायला लागले, कोणाला विचारत नाही, कोणाचा काय नाही, जे येईल मनात त्या गोष्टी करायला घेतात. आणि काय काय केलं त्या पुढच्या टायमाला सांगतो. आता हा एकच विषय ज्याच्या पुढं संपूर्ण माहिती मागवलेली आहे, ज्यावेळी ती माहिती घेईल त्यावेळी तुमच्या समोर मी परत येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. याबाबत कोणाकोणाकडे आपण तक्रारी केली आहेत आणि यानंतर आपली रणनीती कशा प्रकारे असणार? मी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केलेली आहे. त्यानंतर मी बाल्यामामांना खासदारांना एक पत्र दिला होता, खासदारांनी पण पत्र त्यांना कलेक्टरला दिलेलं आहे. त्यानंतर मी आयुक्त जे आहेत आपले त्यांना दिलं, आयुक्तांनी शेरा मारून चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. या माध्यमातून तो मी करलच, परंतु जर याच्यात काही गोष्टी जर झाल्या नाही तर मी सरळ कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे. वकिलाशी सल्ला घेऊन त्या गोष्टी पुढे मी करणार आहे. पण पहिले आपली आहे का बाबा हा काम जिल्हाधिकाऱ्यांचं आहे आणि आयुक्तांचं आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडे ही तक्रार केली. त्याच्यानंतर मी कोर्टात या गोष्टी सर्व घेऊन जाणार, सर्व पुराव्यानिशी, आणि सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.